तामिळनाडूमध्ये कोर्ट आवारात वकिलावर प्राणघातक हल्ला झाल्याच्या घटनेमुळे बेळगाव बार असोसिएशनने वकिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उचलून धरत सरकारकडे ठोस मागणी केली आहे। आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर वकिलांनी धडक दिली आणि कचेऱ्यांच्या आवारात वकिलांना सुरक्षेची हमी देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे निवेदन दिले। तामिळनाडूमध्ये वकील कणन यांच्यावर कोर्टाच्या आवारातच गुन्हेगारांनी प्राणघातक हल्ला केला। अशा घटना गंभीर असून आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि वकिलांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलावीत, असे बार असोसिएशनचे अध्यक्ष एस किवडसन्नवर म्हणाले। यावेळी बार असोसिएशनचे सचिव YK दिवटे यांनी सांगितले की गेल्या काही काळामध्ये वकिलांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। केंद्र आणि राज्य सरकारने वकिलांच्या संरक्षणासाठी कायदा राबवावा, तसेच सर्व कोर्ट आवारात वकिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, असे ते म्हणाले। आज आपण बेळगाव वकील संघाकडून काल जी काही भ्रूण हत्याचा जो घटना होसूर कोर्ट कृष्णागिरी डिस्ट्रिक्ट तामिळनाडू राज्यामध्ये जी घडलेली आहे, त्या घटनेमध्ये आमच्याच वकिलापैकी कन्नन म्हणून त्यांनी जेव्हा आपल्या वकीलच्या प्रॅक्टिस करून कोर्टाच्या आवारातून बाहेर येतेवेळी तिथे एकटा आरोपी असलेला आनंद म्हणणारा त्यांच्यावर एक हत्या करायच्या प्रयत्नानं स्टॅबिंग करून त्यांना जिवंत मारायचा प्रयत्न केलेला आहे। व त्या प्रयत्नानंतर तिथील वकिलांनी म्हणा किंवा कुणीतरी असलेल्या लोकांनी प्रयत्न करून त्यांना ऑलरेडी हॉस्पिटल पण ॲडमिट केलेत। तरी जी काही घटना घडलेली आहे, जे वकिलांच्यावर वारंवार जे काही आपापल्यामधील भेदभाव किंवा काही कारण नसताना सुद्धा आमच्या वकिलांच्यावर हत्या करायच्या प्रयत्नानं जे काही घटना घडालेत, त्या घटनेचा आपण निषेध करतोय। व तसेच अशा घटनेमध्ये जे काही कन्नन वकिलांना घडलेले त्या घटनेमध्ये तामिळनाडू राज्याला आमच्या कर्नाटक सरकारकडून विनंती देऊन जो कोणी त्या आरोपी आहेत त्या आरोपींच्यावर विरुद्ध कानूनी कारवाई करून त्यांच्यावर एक स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायची आवश्यकता आहे। त्यामुळेच आज आपण बेळगाव वकील संघाकडून कर्नाटक सरकारला विनंती करतो की तामिळनाडू सरकारला ताबडतोब एक रिक्वेशन देऊन जी काय कोर्टाच्या आवारामध्ये घडलेली घटना आहे, त्या घटनेमध्ये असलेल्या आरोपींच्या विरोधात स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन त्या आमच्या वकिलांना न्याय द्यावा। व तसेच आमच्या पूर्ण कर्नाटक राज्यामध्ये पूर्ण कोर्ट आवारामध्ये वकिलांना पण जे काही प्रोटेक्शनची आवश्यकता आहे ते प्रोटेक्शन देण्यासाठी जो ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो काही लागू केलेला आहे तो ताबडतोब इम्प्लिमेंट करावा व आमच्या पूर्ण वकील लोकांना कोर्ट कॅम्पसमध्ये प्रोटेक्शन देण्याचं काम करावं म्हणून आपण आमच्या बेळगाव वकील संघाकडून कर्नाटक सरकारला विनंती करते। या आंदोलनात बेळगाव बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि अनेक सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।